घरी आलं की हातावरची पातळी बाटी आणि झणझणीत कोंबड्याचा रस्सा ते बनवतात. खरीच गोष्ट आहे. म्हणूनच जावाई असं पळत येतात महिन्यातून. जेवढ्या मुलीला माहेरला जायची आवड नाही तेवढं जावायला आहे. कारण जावायला माहित आहे जर आपण सासरमध्ये गेलो तर आपल्याला पातळी बाटी आणि कोंबड्याचा रस्सा भेटते. आज माझ्या ताईनं मला पीठ मळून दिलं आणि त्या पिठाला एवढी ताकद लावत होती, मी थोडंसं मळलं की माझा हात दुखायला लागलं. माझ्या ताईनं भरपूर जुड्या बनवून ठेवलं. मी इथे 3 चपातीची जुडी बनवत होती, माझा हात दुखायला लागलं. सगळे लोक हसायला लागले. जेव्हा तुझ्या मुलीचं लग्न होईल ना, जेव्हा तुला पण कळेल की तू आपल्या जावयासाठी किती खुश होऊन हे चपात्या बनवशील. मी म्हटलं माझं मुलीचं लग्न होईल तेव्हा होईल. हातावरच्या चपात्या त्यांना खाऊ घालेल की नाही मला माहित नाही, पण आता माझे हात खूप जास्त दुखत आहे म्हणून मी सगळ्याला हसत होते. खरंच खूपच अवघड आहे हातावरच्या पातळी बाटी बनवायला. आता लोक म्हणतात की एवढं काय अवघड आहे. खरीच गोष्ट आहे. जेव्हा आपण हातावर एक दुसऱ्या हातावर त्या पातळ बाटीला मारतो तेव्हा आपले खरंच हात खूप जास्त दुखतात. तुम्हाला जर माझा हा पातळ बाटीचा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच या व्हिडिओला फॉलो करा आणि मात्र चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच तुम्ही पण हातावरच्या पातळ बाटी आणि कोंबड्याचा रस्सा खायला येणार आहे का मला नक्की कमेंट करून